जय भीम। बुधवार दिनांक 29 जुलै 2024 सम्राट वाचनमध्ये हा चौथा लेख आहे। आज आषाढ पौर्णिमा आहे। आषाढ पौर्णिमेचे महत्त्व बौद्ध धर्मामध्ये खूप मोठं आणि खूप चांगल्या प्रकारे आहे। सर्व बौद्ध उपासक उपासिका मित्रमैत्रिणी व बहुजनांना आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सम्राट वाचायला सुरुवात करतो। आषाढ पौर्णिमा धम्मदिवस म्हणून जागतिक पातळीवर साजरा होत आहे। त्याचे लेखक आहे प्राध्यापक दी.वा. बागुल। नंबर 1, महामायेला गर्भधारणा शाक्यांच्या कुळामध्ये आषाढ पौर्णिमामध्ये येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती। शाक्य आणि त्यांचे पुत्र अर्थात राजघराणे देखील हा महोत्सव साजरा करत असे। अशाच आषाढ महिन्यातल्या उत्सवात शुद्धोदन व महामायेने आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे। त्याच दिवशी महामायेने खूप दानधर्म केला, गरिबांना संतुष्ट केले। जवळजवळ 4 लक्ष सुवर्ण मोहरा तिने दानधर्म केल्या। तसेच स्वतःच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ देखील दान केले। याच दिवशी महामायेला गर्भसंभव झाला आणि एक मंगल स्वप्न तिला पडले। तो दिवस आषाढ पौर्णिमेचाच होता आणि तीच खरी बुद्ध धम्माची सुरुवात होती। नंबर 2, राजकुमार सिद्धार्थाचा ग्रहत्याग। सिद्धार्थाचा जन्म झाला तोही पौर्णिमेचा दिवस होता। फरक एवढाच आहे की तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता। राजाचा पुत्र असूनही सिद्धार्थ सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागत असे। त्याच्या अंतःकरणात कमालीची करुणा आणि माया होती। त्याच काळच्या नियमाप्रमाणे शाक्य संघात सामील झाल्यानंतर पुढे रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि पुरी यांच्यात वाद निर्माण झाला। या वादातूनच सिद्धार्थाला दुःखमुक्तीसाठी ग्रहत्याग करावा लागला। सिद्धार्थाने भारद्वाज ऋषीकडून परिवज्या घेऊन राजवस्त्र अलंकार टाकून दिले। शेवटी सिद्धार्थ अनोमा नदीच्या तीरावर येऊन त्यांनी राजवस्त्र अलंकार व मौल्यवान वस्तू आपल्या सेवक छन्नाकडे सोपविल्या आणि राज्याची हद्द ओलांडून ग्रहत्याग व सुखाचा त्याग केला। या महान त्यागातून सिद्धार्थ हे बुद्ध झाले। त्या त्यागाचा दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमा होय। नंबर 3, धम्माचा प्रथम जागतिक उपदेश। ग्रहत्यागानंतर सिद्धार्थाने 6.5 वर्ष खडतर तपश्चर्या केली, आत्मक्लेश केला आणि एके दिवशी त्यांना सत्य उमजले। आता सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले। त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या। ज्ञानाचे तेजोवलय त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले। आता ते सर्वार्थाने बुद्ध झाले, परंतु मिळालेले ज्ञान कोणास द्यावे या विवंचनेने ते त्रस्त झाले। मिळालेले ज्ञान कोणाला द्यावे की देऊ नये यासाठी अस्वस्थता वाढली। शेवटी मिळालेले ज्ञान आपल्या पूर्वीच्या 5 सहयोग्यांना द्यावे असे बुद्धाला वाटले। या 5 सहयोग्यांच्या शोधात बुद्ध सारनाथ येथे पोहोचले। त्या ठिकाणी महानाम, कौंडिन्य, अश्वजित, भद्रिय आणि वप्प हे पूर्वीचे 5 अध्यायी भेटल्यानंतर त्यांना पहिल्या धम्माचा उपदेश केला गेला। ज्या दिवशी बुद्धांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपदेश जगात प्रथम केला तो दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमा होय। नंबर 4, जगातील प्रथम धम्मचक्र प्रवर्तन। ज्या 5 लोकांना बुद्धांनी धम्म समजावून सांगितला त्या 5 पैकी कौंडिन्याला धम्म खूपच लवकर समजला। धम्माचे सार लवकर जगात कोणाला कळले असेल तर ते कौंडिन्यालाच। तो जागेवरच श्रोतापती झाल्याचा भास त्याला झाला। त्यानंतर महानाम, बदीय, अश्वजित व वप्पला अनुक्रमे धम्म समजला। अशा रीतीने जगातील प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केले। त्या सम्राट अशोक यांनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तन केले आणि 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरे धम्मचक्र प्रवर्तन केले। माणूस बनण्याची प्रक्रिया बुद्धांचा प्रथम धम्मचक्र प्रवर्तनापासून सुरू झाली। ज्या दिवशी प्रक्रिया सुरू झाली तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा। नंबर 5, प्रथम धम्मदीक्षा। बुद्धांनी दिलेल्या नवीन ज्ञानाने व बुद्धांच्या ज्ञान प्रचूर भाषेने ते 5 उपासक सद्गदित झाले। ते बुद्धाच्या ज्ञानसागरात पुरते बुडाले। त्यांना नवीन जीवन मिळाल्याचा भास झाला। झाडाला नवीन पालवी फुलावी तशी त्यांच्या मनात ज्ञानाचे, करुणेचे व शीलाचे पाजर फुटले। त्याच वेळी बुद्धांनी त्या 5 उपासकांना प्रवज्या देऊन धम्माची प्रथम दीक्षा दिली। जगातील हा प्रथम धम्मदीक्षेचा सोहळा तो बुद्धांनी घडवून आणला। तो दिवसही आषाढ पौर्णिमेचा होता। नंबर 6, जगातील पहिले धम्मचक्र प्रवर्तन। सिद्धार्थ बुद्ध झाले, पण मिळालेल्या ज्ञानाचे अस्वस्थही झाले। मिळालेले ज्ञान कोणाला कसे कुठे द्यावे या विवेचनेत ते होते। ज्या दिवशी पंचम भिक्खूंना धम्मदेशना दिली, धम्मकथन केला, त्या पहिल्या प्रवचनामध्ये अज्ञानामुळे समस्त मानव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकला आहे आणि बुद्धांनी याच मोठ्या
बुद्धांनी याच मोठ्या रोगाचे निदान केले आहे. अज्ञानरूपी रोगाने संपूर्ण जगाला ग्रासले. तो रोग या विषाणूमुळे त्या तृष्णा नावाच्या विषाणूचा बुद्धांनी शोध घेतला व तेवढ्यात प्रभावी उपचार त्यावर शोधला. जगात दुःख आहे. तृष्णेच्या आहारी गेल्याने दुःखाची निर्मिती झाली. तृष्णेचा मूळ नायनाट केल्याशिवाय दुःखाचा निरोध होणार नाही. त्याकरिता आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास दुःख नाहीसे करता येते. म्हणून बुद्धांनी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनात विशुद्धी मार्ग सांगितला. पंचशिलेचे पालन केल्याशिवाय जीवनाचा पुढील प्रवास सुकर होणार नाही. त्याकरिता सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका आणि सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे सदाचारांचे मार्ग देऊन शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती आणि सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री अशा 10 प्रकारचे शील मार्ग म्हणजेच सद्गुणाचा मार्ग बुद्धांनी दिला. हेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणून प्रथम आषाढ पौर्णिमेला घडून आले. नंबर 7. बुद्ध शासन अस्तित्वात आले. वाईट किंवा दुष्कर्म न करता केवळ माणसाने कुशल कर्म करावे, आपल्या चित्ताला चांगल्या मार्गात लावावे, देहाची व मानवाची शुद्धता राखावी, जीवनात साधन सुचिता पाळावी, उत्तम आचरणाने चित्ताची शुद्धी करावी, कुठलीही गोष्ट नित्य नाही, वैरावरही प्रेम करावे, दुसऱ्यासाठी प्रगती देहदानही करावे, पृथ्वीवरील सर्व गोष्टी कामाच्या नियमाप्रमाणे चालतात, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. या प्रसंगी हेच विचार आपण करून माणसाने अनुशासित जीवन जगावे असे बुद्धाने शासन आषाढ पौर्णिमेलाच रुजले होते. नंबर 8. धम्माचे प्रथम बीजारोपण. माणसाच्या मनातील वाईट तण शत्रुत्व बुद्धांची सन्मार्गाने काढण्यास सुरुवात केली. अनावश्यक तण काढल्याशिवाय माणूस शीलवान होणार नाही. त्याकरिता मोह, द्वेष आणि मत्सर हे तण काढल्याशिवाय धम्माचे पीक चांगले येणार नाही. म्हणून बुद्धांनी धम्माच्या बुद्ध बीजाचे बीजारोपण आषाढी पौर्णिमेला केले आहे. नंबर 9. खऱ्या धम्माचा जन्म. बुद्धापूर्वी या विश्वात कोणताही धर्म किंवा धर्म संकल्पना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे कुठलाही धर्म अस्तित्वात असण्याचे कारणच नाही. जे जे होते ते परंपरेच्या बंधनात होते. त्या परंपरेच्या सार्वजनिक बांधकामाचा क्लेश नव्हता. जिवंत पशूंना यज्ञात बळी दिले जात होते. अज्ञानाच्या महापुरात माणूस गटाळ्या खात होता. त्याप्रमाणे माणूस बौद्धिक तत्वज्ञानी बौद्धिक गुलाम माणसाला जगणे कठीण झाले होते. म्हणून बुद्धांनी धम्मच मुळी मानव कल्याण केंद्रित होता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या सूचीप्रमाणे त्याचप्रमाणे लोकशाही तत्वाला अभिप्रेत असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा धम्म आषाढ पौर्णिमेला जग जाहीर झाला. नंबर 10. धम्माचे जाहीर प्रकटन. बुद्धांना मिळालेले ज्ञान बुद्धांनी समस्त मानवांच्या कल्याणासाठी दान केले. ते ज्ञान ठराविक जातीतील वर्गाला किंवा राजे रजवाड्यांना न देता धम्म समस्त मानवजातीला जीवनात उपयोग ठरावा. हा ग्रंथ कोणाची एकाकी मक्तेदारी राहू नये. तो धम्म स्वीकारण्यास कोणतेही बंधन आज पकडू नये, कोणती बंधने आड येऊ नयेत. धम्मासाठी विनाकारण कोणी तरसू नये. म्हणून या धम्माचे जाहीर प्रकटन आषाढ पौर्णिमेला केले. नंबर 11. समस्त स्त्रियांचा उद्धार. सिद्धार्थ हे बुद्ध झाल्यानंतर 7 वर्षांनी त्यांनी स्त्रियांना धम्मात प्रवेशाची परवानगी दिली. त्यांची पालनकर्ता आई महाप्रजापती गौतमी ही स्वतःहून राजगिर या ठिकाणी आली. कपिलवस्तूपासून राजगीरपर्यंत ती पायी आली. तिच्याबरोबर अनेक स्त्रिया होत्या. बुद्धांनी प्रथमतः आपल्या आईला धम्माची दीक्षा देऊन समस्त स्त्रियांचा उद्धार केला. तो दिवस देखील आषाढ पौर्णिमा होय. जगातील पहिल्या वर्षावास. सारनाथ येथेच ऋषीपतन या ठिकाणी पहिला वर्षावास बुद्ध आणि त्यांच्या संघाने घडवून आणला. त्या काळात नैसर्गिक आपत्तीपोटी पावसाळ्यात 3 महिने कुठेही हिंडता फिरता येणार नाही. म्हणून एका ठिकाणी वास करून धम्माचे सखोल ज्ञान याविषयी चर्चा जाणून पावसाळ्यात संपेपर्यंत धम्माच्या
चिंतनात व स्वज्ञानात वेळ घालविणे म्हणजेच वर्षावास होय. असा वर्षावास भगवंतांनी पहिल्यांदा आषाढी पौर्णिमेला सुरू केला. 13 पुत्र राहुलचा जन्म. सिद्धार्थ गृहस्थाश्रमात असताना यशोधरेने ज्या मुलाला जन्म दिला त्या पुत्र राहुलाची जन्म आषाढी पौर्णिमेला झाला आहे. पुत्र राहुलचा जन्म. प्रथम धम्मसंगती. बुद्धांचे महानिर्वाण झाल्याचे कळल्यानंतर सुभद्राने जे अभद्र वक्तव्य केले त्यावेळी पंडित महाकाश्यप चिंतातूर झाले. बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये व धम्माचे एक वाक्यता राहावी म्हणून राजगीर येथील वैभार पर्वतावर सप्तपर्णी गुंफेमध्ये 500 भिक्खूंची पहिली धम्मसंगीती झाली. त्यावेळी उपालीने विनयावर व आनंदाने धम्मावर सलग 7 महिने संगायन केले. ही धम्मसंगीती देखील आषाढ पौर्णिमेला भरली होती. वरील सर्व घटना पाहता आषाढ पौर्णिमा हाच धम्माचा दिवस आहे. तोच आता जागतिक धम्म दिवस व्हावा म्हणजे संपूर्ण जग पुन्हा धम्ममय होईल. वर्षावासाच्या यापुढील 3 महिन्याच्या काळात उपोषित व्रत करावे. समाज एकत्र येण्यासाठी धम्माचे एकीकरण होण्यासाठी समाज बांधवांनी त्या दिवशी एक पांढरे वस्त्र घालून विहारात यावे. मोठ्या संख्येने एकत्र येऊन बुद्धवंदना घ्यावी. धम्माचे पहिले प्रवचन भिक्खू संघाकडून किंवा तज्ज्ञ व्यक्तीकडून ऐकून घ्यावे. उपोषित व्रत करून पुढील 3 महिने अष्टशिलाचे पालन करावे. शाक्यांच्या काळात जसा 7 दिवसाचा सण उत्सव साजरा करण्याची पद्धत होती तद्वतच बुद्धांनी ह्या धम्म दिवस मोठ्या सणासारखा साजरा करावा. नवे कपडे घालावे. कीर्तन व घराघरातून मिष्टान्न भोजन सेवन करावे व ते दानही करावे. लोक एकमेकांना धम्म ग्रंथ घरात मिष्टान्न भोजन सेवन करावे व ते दोन्ही करावे. नंबर 5 एकमेकांना धम्मग्रंथ वंदनेचे पुस्तक किंवा धम्म तत्वज्ञानाचे पुस्तक भेट द्यावे. एकमेकांना जाणीवपूर्वक भेटून करुणा व मैत्री जागविण्यासाठी भरपूर शुभेच्छा द्याव्यात. जमल्यास सार्वजनिक ठिकाणी मोठे धम्मदेशनेचे व महावंदनेचे जाहीरपणे कार्यक्रम घेऊन जमलेल्या समाज बांधवांना पहिले धम्मचक्रात ऐकावे. अशानेच हा धम्म वाढावा लागणार आहे. असे तर खरे तर हा धम्म दिवस यापूर्वी व्हायला हवा होता, पण असो यावर्षी भारतासह श्रीलंका, थायलंड, म्यानमार, जर्मन व हंगेरी येथील उपासकांना देखील या कार्यक्रमाचे महत्त्व पटले असून ते देश देखील आपलेच अनुकरण करणार आहेत. यावर्षी भारतात दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, पंजाब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ते व कार्यक्रमासाठी कामाला लागलेले आहेत. पुढील काळात आषाढ पौर्णिमा हाच जागतिक धम्म दिवस व्हावा या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. यावर्षी 21 जुलैला आषाढ पौर्णिमा आहे. 29 जुलैला आषाढ पौर्णिमा आहे. चला भारतातूनच याची सुरुवात करूया, म्हणजे जगात एकाच दिवशी बौद्धमय एकत्र येतील. या ठिकाणी आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्धभूमी.